5:30 किंवा 6 वाजताच्या अंदाजे 6 वाजेच्या दरम्यान ह्या ठिकाणी जे आहे मी वाघोबा घाटात उभी आहे आणि 6 वाजेच्या दरम्यान ह्या ठिकाणी एक मृतदेह महिला जातीचा मृतदेह या ठिकाणी आढळून आला। पोलिसांना ह्याबद्दलची माहिती मिळाली। दुर्गंध येत असल्याने याबाबत म्हणजे हा जो प्रकार आहे तो उघडकीस आला, कारण की खूप दुर्गंधी येत होती, कारण की आम्ही पण या ठिकाणी आलो तेव्हा खूप वास घेता येत नव्हता। त्यामुळे आता पोलिसांची टीम जी आहे, पालघर पोलिसांची टीम घटनास्थळी या ठिकाणी उपस्थित झाली। त्यांनी जो मृतदेह होता, महिलेचा एक मृतदेह होता, तो बाहेर काढला आणि तो आता ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णवाहिकेमध्ये टाकून तो मला असं वाटतं पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केलेला आहे, नेलेला आहे मृतदेह आता। मात्र मृतदेह जो होता तो खूप सडलेल्या अवस्थेत आणि गळलेल्या अवस्थेत होता आणि खूप दुर्गंधी येत होती। त्यामुळे पोलिसांसमोर हे एक आव्हान असणार आहे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी। आणि हा जो आहे अपघात आहे की आघात आहे की सुसाईड आहे की आत्महत्या आहे, याबाबत पोलीस तपास करत आहे। आणि पोलिसांनी याबाबत सांगितलं की आता आम्ही सध्या काही सांगू शकत नाही, कारण की आताच हा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे। आम्ही याबाबतचा तपास सुरू केला आहे आणि लवकरच याबाबत माहिती जी आहे आणि ह्या प्रकरणी जोही तपास आहे त्याचा खुलासा केला जाईल। आज 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पालघरच्या वाघोबा घाटात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला आहे। या ठिकाणाहून दुर्गंधी येत असल्याने हा प्रकार उघडकीस आलाय। तर या घटनेची माहिती मिळताच पालघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। आज संध्याकाळी 5 ते 5:30 वाजेच्या दरम्यान हा मृतदेह सापडला असून सध्या या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय। पोलिसांकडून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। एकंदरीत मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे। पालघरच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या पुढे काही अंतरावर खाली दरीत हा मृतदेह अगदी कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे। सध्या या महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। हा घातपात आहे की अपघात की आत्महत्या किंवा इतर कोणत्या दृष्टिकोनातून हा गुन्हा घडला आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे।